येळावी जिल्हा परिषद गटातून संजयदादा पाटील यांनी आज आपल्या कार्यकर्त्यांसोबत जोरदार शक्ती प्रदर्शन करीत आपला अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे। मी संजयदादा पाटील जिल्हा परिषद सदस्य येळावी गट। आता मी दुसऱ्या वेळेला येळावी जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक लढवतोय। खरं तर मी पक्षाकडे मागणी केली, पण अजून पक्षाचा निर्णय न आल्यामुळे आज मी या ठिकाणी लोकांच्या, माझ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या आणि जनतेच्या आग्रहाखातर आज या ठिकाणी मी अपक्ष म्हणून अर्ज भरलेला आहे। या माझ्या आयुष्यातल्या वयाच्या 11 वर्षापासून मी या ठिकाणी राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये काम करतोय। या जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा कुठल्याही प्रकारचा नसताना, लवलेश नसताना मी 97ला शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावरती निवडून आलो। सुरुवातीला जिल्ह्यामध्ये पहिला सदस्य म्हणून निवडण्याचा मान मिळाला। त्यानंतर 2007 पासून या ठिकाणी मी राष्ट्रवादी पक्षामध्ये काम करतो। गेल्या निवडणुकीला मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून अटीतटीच्या निवडणुकीमध्ये निवडून आलो। निवडून आल्यानंतर मी अगदी ताकदीनं या ठिकाणी 5 वर्ष लोकांची सेवा केली। विरोधात असताना सुद्धा कामं या ठिकाणी भांडून आणली। जिल्हा परिषदमधला माझा जर इतिहास बघितला, जिल्हा परिषद माझ्या जर टिपा बघितल्या, तर या ठिकाणी मी जिल्हा परिषदमध्ये सर्वसामान्य जनतेसाठी किती ताकदीनं भांडलो हे या ठिकाणी त्या टिपातून दिसून येईल। आणि अगदी तळागाळातल्या माणसापासून या ठिकाणी मी लोकांची सेवा करतो। अगदी कुठल्याही गावातला एखादा माणूस कुठल्याही कारणानं मयत झाला तरी त्याचं सगळं कळेपर्यंत मी त्या ठिकाणावरून हलत नाही। कोविडच्या 2 वर्षाच्या काळामध्ये सगळी नेते मंडळी घरात बसली, पण एकटा मी मतदारसंघामध्ये माझी दवाखान्याची टीम घेऊन फिरत होतो आणि कितीतरी लोकांना या ठिकाणी मी हॉस्पिटलमध्ये बेड मिळवून द्यायचे असतील किंवा त्यांचा औषधाचा उपचाराचा खर्च पेलत नसेल, त्या सगळ्या लोकांना मी या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं त्यांची सेवा करून माझ्या मतदारसंघातले कमीत कमी 150 ते 200 लोकांना मी या ठिकाणी बेड मिळवून देणं त्यांना। आणि काय दुर्दैवानं एखाद्याचा मृत्यू झाला तर त्या कोविडच्या काळामध्ये स्वतः या ठिकाणी स्मशानभूमीमध्ये जाऊन मी स्वतः दंड दिले, ते जॅकेट घालून आणि स्मशानभूमीमध्ये कुठल्याही प्रकार। आणि असं नाही की मी पॉझिटिव्ह म्हणून थांबलो नाही, मी या ठिकाणी जिथं पॉझिटिव्ह पेशंट आहे त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याच्या कॉटवरती बसून त्याला धीर दिला आणि कितीतरी पेशंट मी या ठिकाणी सल्ले केले। भरत असताना सुद्धा मी आज मला येणार नव्हतो, का तर सद्गुरू संत बाळमामाचा पारायण सोहळा माझ्या इथं चालू आहे। मी 7 दिवस 15 वर्षाचा इतिहास आहे माझा। मी कधीही पारायण सोहळ्यापासून घरापासून बाजूला गेलो नाही, पण आज या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर मी या ठिकाणी फक्त सही करायला म्हणून या ठिकाणी तहसीलदार ऑफिसमध्ये आलोय। उमेदवारी द्यायला हवी आणि मला उमेदवारी माझ्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे। उमेदवारी पक्षानं न देऊ किंवा न देऊ, तुम्ही ताकदीनं निवडणूक लढवायची आहे आणि आम्ही तुमच्यासाठी स्वतःचा खर्च करून या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जाणार आणि ही निवडणूक मी 100% जिंकणार। एकाच वादा